इंसान की 3 बुनियादी आवश्यकताओं में से एक है। कपड़े केवल हमारी संस्कृति, धर्म, राष्ट्रीयता, व्यक्तित्व को ही नहीं बल्कि हमारे आर्थिक वर्ग को भी परिभाषित करते हैं। आज समाज में एक असमानता देखी जा रही है। हम में से कुछ के पास जरूरत से ज्यादा कपड़े हैं और कुछ के पास हर रोज इस्तेमाल करने में आने वाले कपड़े भी कम पड़ते हैं। इस असमानता को दूर करने की जरूरत है। समाज को आदर्श बनाने की जरूरत है। गुडविल इंडिया की स्थापना 15 अगस्त 2012 में मोरे वेलफेयर ट्रस्ट के अंतर्गत समाज के इसी असंतुलन को सुधारने के ध्येय से हुई। ज्येष्ठ अभिनेता डॉक्टर श्रीराम लागू गुडविल इंडिया के प्रथम दानकर्ता थे और उनके बाद दूसरे दानकर्ताओं के सहयोग से इस मुहिम को चलाया जा रहा है। गुडविल इंडिया हा एक चांगला उपक्रम आहे। आपल्या घरात अनेक वस्तू अशा असतात की ज्याचा आता आपल्याला उपयोग नसतो, पण त्या वस्तू चांगल्या असतात। मुलं मोठी होतात, त्यांचे कपडे त्यांना लहान होतात, सायकली असतात, खेळणी असतात। या वस्तूंचं काय करायचं हा आपल्याला प्रश्नच असतो। या वस्तू गुडविल इंडियाद्वारे आपण गरजू लोकांपर्यंत पोहोचवू शकतो। अशा चांगल्या उपक्रमाला आपल्या सगळ्यांनी मदत केली पाहिजे। उदारचरित भाव से दान की हुई वस्तुओं को गुडविल इंडिया की वाहन में उनके शिवने में स्थित कार्यशाला में लाया जाता है। यहां इस्तेमाल करने लायक घर की वस्तुएं और पहनने योग्य कपड़ों को स्वच्छ करके जरूरतमंदों के लिए उपलब्ध कराया जाता है। केवल उत्तम दर्जे के कपड़े ही छटाई चरण को पार कर पाते हैं। कपड़ों को जरूरतमंदों के हिसाब से सही माप में परिवर्तित किया जाता है। इन प्रक्रियाओं से गुजरकर कपड़े फिर से नए सामान बन जाते हैं। और इन कपड़ों को जरूरतमंदों तक पुणे में स्टॉल्स के माध्यम से पहुंचाया जाता है। स्थापना के 14 महीने बाद यानी 31 दिसंबर 2013 तक गुडविल इंडिया 31,057 कपड़े जरूरतमंदों तक पहुंचाने में समर्थ रही है। साल 2001 मध्ये मला अमेरिकेमध्ये पहिला प्रसंग जाण्याचा आला। त्या ठिकाणी पाहिलं की गरीब जे लोक आहेत ज्यांचं उत्पन्न कमी आहे तर अशा लोकांना अगदी कमी दरामध्ये म्हणजे कपडे जुनी गोळा करून ती कपडे चांगली अगदी नवीन सारखी तयार करून कमी किमतीमध्ये ती लोकांना त्या ठिकाणी दिली जातात। त्यामुळे अमेरिकेमध्ये तुम्ही कुठेही जरी फिरला तरी तुम्हाला खराब कपड्यामधला माणूस कोणी नजरेस येणार नाही। भारतामध्ये भरपूर गरीब लोक राहतात, ते अत्यंत जीर्ण कपड्यामध्ये फाटक्या कपड्यामध्ये असतात। काही काही लोकांच्या अंगावर तर कपडे देखील पुरेसे नसतात आणि अशा आपल्या देशामध्ये या संकल्पनेची फार जरूर आहे आणि त्यामुळे इकडे मी आल्यानंतर ही संकल्पना राबवण्याचा पक्का निश्चय केला।
दर महिना आम्ही साधारणतः 2,500 कपडे देत होतो. आत्ताच्या तारखेला आम्ही दर महिना 5,000 कपडे देत आहोत. दुपटीने वाढ झालेली आहे आणि भविष्यामध्येही 7,000-7,500 दर महिना कसं वाटप होईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. गुडविल इंडिया कपड़ों की स्टॉल्स को सफलतापूर्वक शिवने के अलावा वारजे और पिरंगुट में भी चलाती है. इन इलाकों में सैकड़ों लोग इन स्टॉल्स का स्वागत करते हैं. आपल्या सर्वसामान्यांच्या घरातून आपल्याला नको असलेल्या वस्तू उदार मनाने गुडविल इंडिया या संस्थेला त्यांच्या प्रतिनिधी किंवा त्यांची व्हॅन जेव्हा आपल्याकडे येते किंवा त्यांच्याकडे जर दिलं तर ह्याच वस्तूंचा वापर अशा गरीब व्यक्तींसाठी होऊ शकतो की ज्यांच्याकडे आपल्याकडे 4 वस्तू आहे पण त्यांच्याकडे एक पण वस्तू नाही आहे. अशा वेळेस आपल्या घरातली पडून असलेली वस्तू जर त्यांच्या आयुष्यात आली, त्यांच्या मुलाबाळांना मिळाली तर त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून तुम्हाला निश्चितपणे काहीतरी चांगलं पुण्यकर्म केल्याचं समाधान लाभेल आणि यासाठी कुठेही आपल्याला पैसा लागणार नाही. जुन्या कपड्यांचे दान गरिबासाठी वरदान. मी जेव्हा नांदेड फाट्यावर त्यांच्या कार्यक्रमात गेलो तेव्हा पॅकिंग केलेले कपडे पाहिले. मला तर वाटले हे सगळे नवेच कपडे आहेत. मी त्यांना विचारलं, हो हे नवे कपडे आहेत का? म्हणजे नाही, हे जुने कपडे मला मिळाले. माझ्या स्टाफनी ते व्यवस्थित केले आणि अशा त्यांनी पॅकिंग केली. 20 आणि 30 रुपयाला कुठे कपडे मिळू शकतात? आमच्या घरामध्ये 7 ते 8 लोक आहेत. त्या कुटुंबासाठी लागणारे कपडे गुडविल इंडियामधून आम्ही घेतो आणि हे कपडे ब्रँडेड असून खूप महागडे कपडे आहेत आणि एकदम 30 रुपयाला मिळतात. 4,000चे कपडे, तर खूप आम्ही आनंदी आहे. आप लोग अच्छे लाए हैं, जो भी लाए हैं मार्केट में, जितना ही कम दाम में मिलेगा उतना ही अच्छा है. कशावर चालते? पाण्यावर चालते का कशावर चालते? गुडविल इंडिया ने हमेशा से ही दान में मिले हुए खिलौने को मानसिक रूप से मंद बच्चों के विद्यालय में बांटा है. उनका दृढ़ विश्वास है कि प्यार और खुशी से दिए हुए खिलौने खुशियां ही फैलाएंगे. महिला बचत गटामार्फत मी येथे टेलरिंगचं काम करत आहे. गुडविल इंडियामध्ये मला काम मिळाल्याने माझ्या प्रपंचाला फार मोठा हातभार लागला. मुलाचे शिक्षण वगैरे होऊ शकले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामाजिक कामामुळे समाजाला मदत केल्याचाही फार मोठा आनंद मिळाला. यासाठी मी मोरे वेलफेअर ट्रस्टचे आभारी आहे. हा उपक्रम महाराष्ट्र आणि देशामधल्या बऱ्याचशा ठिकाणी हा नेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. हे जर यशस्वी झालं तर पूर्ण पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये तुम्हाला गरीब लोक खराब कपड्यामध्ये नजरेस येणार नाहीत. ते सगळे चांगल्या कपड्यामध्येच दिसतील, परंतु त्यांचा कुटुंबाचा खर्च आहे हा कमीत कमी असेल. प्रत्येकालाच या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे, कारण सर्वांचा सहभाग जर या ठिकाणी जर मिळाला तर याचा उपयोग हा सर्वसामान्य गोरगरिबापर्यंत नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. 2012 से गुडविल इंडिया ने समुदाय में एक अल्प मुहिम चलाकर सैकड़ों जरूरतमंदों को उनके दिनचर्या में काम आने वाली वस्तुएं, 11वीं-12वीं कक्षा के बच्चों की शिक्षा के लिए कंप्यूटर्स एवं सबसे कम दाम में सर्वश्रेष्ठ कपड़े और 25 बचत गट की महिलाओं को रोजगार मुहैया कराया है. और वो दूसरों को भी आमंत्रित करते हैं इस पहल में हाथ बटाने के लिए, ताकि वो भी दूसरों की खुशियों का स्रोत बन सकें. धन्यवाद.